नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चेच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी धक्कादायक बातमी आली. ती बातमी तुम्हाला देखील मी प्रोव्हाइड करणार आहे. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थी चुकता म्हणे सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, शिक्षण संस्थांचा 10वी 12वी परीक्षेवर मित्रांनो बहिष्कार कशासाठी घातलेला आहे. त्यावर मित्रांनो लोकसत्ता पेपरमध्ये आलेली महत्त्वाची बातमी तुम्ही देखील बघू शकता. डेट बघून घ्या, काल झालेली मित्रांनो महत्त्वाची माहिती, कारण मी तुम्हाला संपूर्ण माहिती ऑथेंटिक आणि मित्रांनो पुराव्यासहित प्रोव्हाइड केली जात असते. तर तुम्ही देखील बघू शकता, तुम्हाला सर्व माहिती मी पुरावे दाखवले की कुठून आलेली बातमी आहे. ठीक आहे. तर बघा, शाळांमध्ये रिक्त जागा, भरती प्रक्रियेस विलंब, वेतनेतर अनुदानाची थकबाकी अशा विविध मित्रांनो मुद्द्यावर राज्यातील शिक्षण संस्थाचालकांमध्ये रोष असून मागण्या मंजूर न झाल्यास 10वी व 12वीच्या परीक्षेवर बहिष्कार करण्याचा इशारा या संस्थाचालकांनी दिलेला आहे. आता त्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे. पण विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो 10वी 12वी एक्झाम तुमच्या तारीखेने स्टार्ट होणार आहे. तर त्या एक्झामचे मित्रांनो क्वेश्चन पेपर दिले जातील. पेपरमध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील त्याची माहिती प्रोव्हाइड केली जाईल, आणि विद्यार्थ्यांनो कशा प्रकारे पेपर सोडवायचा, रिझल्ट कधी लागणार आहे, ॲडमिशन कसं होणार आहे, संपूर्ण तुम्हाला गाईडन्स केलं जाणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी खाली लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. तर बघा, शिक्षण संस्थाचालकांच्या मागण्या नेमक्या काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बघा, शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. 2012 पासून शिक्षक पदभरती न झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण या ठिकाणी बाधित झालेले आहे. पवित्र पोर्टलमधील शिक्षक भरतीसंबंधी जाचक दूर व्हाव्यात. संस्थेतील शिक्षकांची रिक्त पदे सरळ सेवा भरतीद्वारे तात्काळ भरण्याची परवानगी द्यावी. शाळांमधील वेपगत ठेवण्यात आलेली चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे बहाल करून शिक्षकेतर कर्मचारी पदे तात्काळ भरण्याचे आदेश निर्गमित करावेत. नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 7व्या वेतन आयोगाच्या वेतनावर आधारित वेतनेतर अनुदान तातडीने संस्थांना या ठिकाणी देण्यात यावे. इत्यादी मागण्या शिक्षण संचालकांची केलेल्या आहेत. एवढ्या मागण्या मित्रांनो केलेल्या आहे. जर या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही या ठिकाणी बोर्ड परीक्षा होऊ देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, शिक्षण संस्थांनी कोणता इशारा दिला आहे की बघा काय सांगितलेलं आहे की मागण्या जर मान्य झाल्या नाही तर ते काय करणार आहे. बघा, तर भरती प्रक्रियेस 2012 पासून विलंब होत आहे. शालेय शिक्षण क्षेत्रासमोरील विविध प्रश्नांसंबंधी शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे, परंतु केवळ आश्वासन दिले जात असून प्रश्न सुटलेले नाही आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेऊन परिपत्रक व योजना यामध्ये मूळ प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत. वेतनेतर अनुदान प्रलंबित असून शाळांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. दुसरीकडे समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय, शासकीय शाळा व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीद्वारे खाजगी उद्योगांना दत्तक देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याविषयी रोष आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील 10वी व 12वीच्या परीक्षेवर बहिष्कार घालून या परीक्षेस शाळांच्या इमारती व कर्मचारी उपलब्ध करून न देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने घेतलेला आहे. म्हणजेच काय, तर 10वी 12वीच्या जर ह्या संपूर्ण जे मित्रांनो मागण्या असेल शिक्षण संस्थाचालकांच्या त्या जर मान्य नाही झाल्या तर 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी शाळेच्या इमारती आम्ही देणार नाही, शाळेचे कर्मचारी ते आम्ही देणार नाही. जर इमारती मिळाल्या नाही तर तुमचं सेंटर कसं होणार आहे, आणि कर्मचारी मिळाले नाही तर तुमचे एक्झाम कोण घेणार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून मित्रांनो, या मागण्या मान्य करा तरच आम्ही इमारती आणि कर्मचारी देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट होती. आता यावर सरकार काय तोडगा काढतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे. विद्यार्थ्यांनी ही अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. 10वी 12वी बोर्ड परीक्षेबद्दल तुम्हाला कोणती न्यूज हवी असेल, क्वेश्चन पेपर हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्या लिंकला क्लिक करून जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण PDF मटेरियल मिळत असतं. आणि मित्रांनो, चॅनलला फक्त सबस्क्राईब करा, तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलला फ्रीमध्ये मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.